नेहा ताई. अगं बरं झालं तू आलीस. हा सोफा हलवायला जरा मदत कर. आज काय ऑफिसला टुल्ली आहे वाटतं. नाही ग, हे जरा परीचे खेळणे. काय बोलीस? टुल्ली म्हणजे काय? सुट्टी. सुट्टी असं म्हणायचं, टुल्ली नाही. हा सुट्टी सुट्टी. तू कशासाठी आलीस ग? अगं या सोसायटीतल्या लोकांनी माझा मेसेंजर केलाय ना. मेसेंजर का? अगं आपल्या सोसायटीची मीटिंग आहे ना, ती कशी फुल एकदम पॅक झाली पाहिजे म्हणून ते काम माझ्याकडे दिलंय. आपली कशी एकदम वट आहे ना, आणि जर कोण मीटिंगला आलं नाही ना त्याचा बल्बच फ्यूज करून टाकणार आहे. मग बघ कसे सगळे मीटिंगला येतात. कसली मीटिंग आहे? अगं तुला तर माहितच नाही, आपल्या सोसायटीत सीसीटीव्ही लावायचं चाललंय ना. तुझं फिक्स धरू ना. अगं मी नाही येऊ शकणार, आता मी भाडे करू आहे ना. अगं मग तू यशला बोलव ना, तो आला की आपल्या मीटिंगचा पण स्टेटस वाढेल. वाटलंच तर आपण एक्स्ट्रा 2 फोकस लावू आणि मीटिंग संपल्यावर डान्स बिन्स करू, फुल हंगामा. बघते. बघते बिकते नको, तू फिक्स करून टाक. अगं तू आउट ऑफ इंडिया गेलाय. पहिला आउट ऑफ इंडिया? अरे तू ट्राय तर मारून बघ, तो आला तर बोनसच आहे ना. मी विचारते त्याला. मी दुसऱ्यांना सांगून येते. हा हो. काय करतेय मी? फोन करून बघू का? नाही नको, जाऊ दे. एकदा ट्राय करते ना. यश फोन उचल, तुझंच काम आहे. नंतर मग बोलू नकोस. मीटिंग झाली आणि मला नाही कळवलं म्हणून. हेलो हेलो. हाँ हाँ बोल नेहा. हेलो नेहा. हॅलो यश, काय झालं? तुझा आवाज का असा येतो? बरा आहेस ना तू? मी लंडन मध्ये आहे नेहा. इथे पहाटेचे 3 वाजता येते. अरे देवा, सो सॉरी. मी तुला सकाळी फोन करते. म्हणजे तिथल्या दुपार प्रमाणे नाही, म्हणजे तिथे दुपार असेल तेव्हा इथे सकाळ असेल. नाही सॉरी, इथल्या दुपार प्रमाणे फोन करते, म्हणजे तिथे सकाळ असेल. हॅलो हॅलो हॅलो. तर बॅलन्स संपलं माझं. Wow, कशी वाटली तुला? good, wonderful. Wow. That's good. तब्येत बरी आहे ना तुझी? हो. का? मिथिला, नाही एवढं काम करत जाऊ नकोस ग. प्रेशर येतो ना मला. बरं, त्यांना वेळ कळवली? हो, त्याशिवाय आणायला गाडी सुद्धा पाठवली आहे. गुड. त्याशिवाय आपल्या घराच्या रीतीभाती, सवयी, भाषा सगळं काही सांगितलंय त्यांना. आणि घरात चालतं कोणाचं? ते कसं विसरेन मी. आणि हो, ते लोक पैशासाठी लग्न करत नाहीये हे सुद्धा मी क्लिअर करून घेतलंय. तसे त्यांचे आई वडील साधेसेच वाटले. मी म्हंटल त्यांना, अहो तुमच्या मुलीने नशीब काढलंय, नशीब. गुड. मी आज तुला परमिशन देते. आज आपले गेस्ट आले ना की तू माझ्या बाजूला बसायचं. मी त्यांना अभिमानाने सांगणार आहे की तू माझी जाऊ आहेस. ओके? खरंच? या. ह्या घरात आल्यापासून ना फक्त ह्या दिवसाचीच मी वाट पाहत होते. ह्या घरात छोटीशी का होईना पण स्वतःची अशी जागा असली पाहिजे. चल मेलोड्रामा बंद कर. जरा जास्त होतोय ओव्हर ऍक्टिंग. आलेच मी. आणखीन काही डॉक्युमेंट्स लागले तर सांगशील? येस. मी एक्झिट फॉर्म देते, तेवढा फक्त भरून दे, म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील.
या टेबलचा आवाज छान येतो ना. सॉरी नेहा. सॉरी कशाला म्हणतेस? आपल्या माणसांबरोबर नाही भांडणार तर मग कोणाशी भांडणार? काय म्हणत होती ती HR वाली? काही नाही, एक्झिट फॉर्म भरायला सांगितलं आणि डॉक्युमेंट्स द्यायला सांगितलं. विचारत होती का सोडतीये, कशासाठी सोडतीये, चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर परत इथे येशील का. अगं शेफाली, शेफाली अगं तू शांत हो प्लीज. ए बघ, ऑफिस सोडून गेली तरी आपली मैत्री तशीच राहणार आहे ना. आणि तू तू फक्त माझी मैत्रीण थोडी नाही, परीची मावशी आहेस ना. निदान परीला तर भेटायला येशील ना. हे बघ, आपण एक काम करू, आपण आहे ना आठवड्यातनं एक दिवस ठरवू, दर रविवारी भेट. तुला नाही कळणार ते नेहा. तू माझा किती मोठा सपोर्ट होतेस माहिती ऑफिस मध्ये. माझं काही चुकलं ना की मी धावत तुझ्याकडे यायचे. मला काही प्रॉब्लेम झाला की त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुझ्याकडे असायचं. आता आता मी केलेला गोंधळ कोण निस्तरणार? हा, समीर सरांची माझं कोण जुळवून देणार? नको ना जाऊ नये प्लीज. का जातेस तू सोडून? हॅलो मिस शेफाली, काय झालं? का रडताय का तुम्ही? नेहा ऑफिस सोडून जातेय सर. हो माहितीये मला, त्यांचं आधीच फिक्स झालंय तसं. नेहा मॅडम, तुम्हाला काही लागलं तर नक्की सांगा. येस सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. रडतीयस का? अगं तुला काम चोख येतं, फक्त तुला फोकस करायची गरज आहे. थोडंसं कामावर फोकस केलं ना तर तुला बाकी कोणाची गरजच नाही पडणार. आणि समीर सरांचं काय, ते ऑलरेडी तुझ्यावर लट्टू आहे. खरंच? नाही, तुझं रडणं थांबावं म्हणून बोल. किती वाईट आहेस तू नेहा. तुला ना हार्टच नाहीये म्हणून तू अशी मस्करी करतेस. का भांडलीस तू यश सरांशी? भांडली नसतीस तर इथेच राहिली असतीस ना. अगं शेफाली, सोड ना तो विषय.